आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजप नेते नारायण राणेंना अलिबागमध्ये दाखल गुन्ह्यात क्लीन चिट। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणात मिळाला दिलासा। अलिबाग पोलिसांकडून सी समरी रिपोर्ट दाखल, तर पुण्यातील गुन्ह्यातही लवकरच सी समरी रिपोर्ट येणार, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संजय शिरसाटांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ, मध्यरात्री घरावर दगडफेक करत आरडाओरड। सौरभ घुले असं हल्लेखोराचं नाव, सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन ठरला। मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यावर भाजपचा पुढील 3 महिने भर असणार। मुंबई महापालिका जिंकणं सर्व आमदारांची जबाबदारी। पालिकेच्या दृष्टीने आमदार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। मुंबई हायकोर्टाकडून प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता। मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार। हा निर्णय धक्कादायक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू। मुंबई हायकोर्टाचा निकाल धक्कादायक। साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील अतिरेकी फासावर लटकलेच पाहिजेत। किरीट सोमय्यांकडून मुंबईकरांना न्याय देण्याची मागणी। मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, धक्का बसला आहे। ते जे अतिरेकी आहेत ते फाशीवर लटकलेच पाहिजे। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपील केली आहे। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेणार। अधिवेशनाच्या दरम्यान ठाकरे दिल्ली दौरा करणार असल्याने चर्चांना उधाण। मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर मुंबई पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा। मराठी पाट्या नसलेल्या 3040 दुकानांना पालिकेची नोटीस। महाराष्ट्रात ऑनलाईन रम्मी, पोकर आणि जुगारावर बंदी घाला। ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मागणी। आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आसाम, गुजरात, ओडिशा, सिक्कीम या राज्यात ऑनलाईन जुगारांवर बंदी असल्याचा दाखला। आपल्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या कमी असलेल्या राज्यांनी जर टॅक्सेशनची कमाईकडे न पाहता स्वतःच्या तरुणाईकडे पाहता त्यांनी कारवाई केलेली आहे, तर महाराष्ट्राला संस्कार हे जागराचे आहेत, जुगाराचे नाही, ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करता महाराष्ट्र सरकारने देखील कठोर नियम हे अंमलात आणणे गरजेचे आहे।